वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मुक्त संगोनहम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्धिर्निर्विकार करता सात्विक उच्चते। तरी फळोद्देशे सांडिलिया वाढती जेवी सरळिया शाखा का चंदनाच्या बावन्नया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील सांख्यशास्त्रामध्ये प्रतिपादन केलेल्या ज्ञान कर्म आणि कर्ता यांचे सत्वरजतम या 3 गुणानुसार 3 प्रकार होतात, त्या विषयाचं आपण चिंतन करत आहोत। आतापर्यंत आपण सात्विक राजस तामस ज्ञानाचा विचार केलेला आहे। सात्विक राजस तामस कर्माचाही विचार केलेला आहे। अंतःकरण वृत्तीमध्ये जशा प्रकारचं ज्ञान असतं तशा प्रकारची कृती तयार होत असते। अंतःकरणाच्या वृत्तीला ज्ञान असं म्हणतात आणि कृतीला कर्म असं म्हणतात। जशा प्रकारची वृत्ती असेल तशा प्रकारची कृती अवश्यंभावी घडते। म्हणून आपण 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे 3 प्रकारच्या क्रिया किंवा कर्म पाहिले। आता त्या कर्माचा अभिमान धारण करणारा कर्माभिमानी जो कर्ता आहे ना जीव, त्या जीवाचे सुद्धा 3 प्रकार घडतात। कसे तो या संबंधाने पुढे विचार करणार आहेत। ज्याप्रमाणे पुरुष एकच असतो, पण जर तो ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या 4 आश्रमाचा स्वीकार करत असेल तर क्रमाने त्याला ब्रह्मचारी गृहस्थी वानप्रस्थ आणि संन्यासी हे नावं प्राप्त होतात। तसं एकच जीव आहे, पण सात्विक राजस तामस या कर्माचा जर तो अंगीकार करत असेल तर त्यानुसार त्याला सात्विक राजस तामस कर्ता असं नाव प्राप्त होतं। आणि त्याचं काय लक्षण आहे? सात्विक कर्त्याचं लक्षण पहिल्यांदा परमात्मा 26व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात। मुक्त संगः अनहमवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योः निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते। हा झाला पदच्छेद। सात्विक कर्ता कुणाला म्हटलं जातं? त्याचं पहिलं लक्षण आहे मुक्त संगाः, जो संगापासून मुक्त झाला आहे। संग कशाला म्हणतात? आसक्तीला संग म्हणतात। आणि ज्याने आसक्तीचा परित्याग केला त्याला मुक्त संग असं म्हणतात। श्रीमद भागवतामध्ये नारद महर्षी अतिशय वेगाने धावतात आणि ते पाहिल्यानंतर सनकादिकांनी विचारलं, तवेदम मुक्त संगस्य नोचितम वद कारणम। आपल्यासारख्या मुक्त संग महापुरुषाला चेहरा अप्रसन्न असणं हे काही शोभनीय नाही। तिथं शब्द आला आहे बघा, तव इदम मुक्त संगस्य नोचितम वद कारणम। आपण तर सगळ्या आसक्तीपासून मुक्त आहात, आणि ज्याच्या जीवनामध्ये आसक्ती असते तो नाराज असतो। आसक्तीपासून मुक्त असेल तर प्रसन्न असतो। आपण मुक्त संग आहात पण अप्रसन्न आहात, हे काही तुम्हाला शोभनीय नाही। पारमार्थिक व्यक्तीचे हे लक्षण आहे की त्याने कायम प्रसन्न असावं। काही घडू द्या, सणाच्या दिवशी आमंत्रण मिळो तर नाही मिळो, प्रसन्न असावं की नाही। मुक्त संगाहा जो आसक्तीपासून मुक्त आहे। अनहमवादी शब्द आहे अहमवादी, आणि ज्याच्या ठिकाणी तो नाही त्याला म्हणतात अनहमवादी। मी करता आहे, मी करता आहे असा जो बोलतो त्याला अहमवादी असं म्हणतात। वदती म्हणजे बोलणे। जो कायम अहम मी अशा प्रकारचा बोलतो त्याला अहमवादी म्हणतात, आणि जो तसं करत नाही त्याला अनहमवादी असं म्हणतात। आसक्तीरहित अहंकाराचा परित्याग केलेला। पुढे धृती उत्साह समन्वितः। धृती म्हणजे धैर्य किंवा धारणाशक्ती,
जो कर्माच्या बाबतीमध्ये अजिबात मागे फिरत नाही, निश्चय केला करणार म्हणजे करणार, आणि कोणतंही कर्म करायचं असेल तर त्याकरता उत्साह असावा लागतो, त्याला उद्यम म्हणतात. उत्साहाशिवाय अभ्यासही करता येत नाही, आणि धृती म्हणजे धैर्य असल्याशिवाय अभ्यास करता येत नाही. अभ्यास पहिल्यांदा कठीणच वाटतो. कोणताही विद्यार्थी जेव्हा ओवी किंवा अभंग पाठ करतो किंवा श्लोक पाठ करतो की नाही, आता हे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. श्लोक, अभंग आणि ओव्या पाठ करायला कठीण वाटतात, पण ते विद्यार्थी कीर्तनं पाठ करतात. हे वेगळंच आहे. अभ्यास करणं कठीण आहे, पण अभ्यासासाठी मात्र आपल्या सगळ्या इंद्रियाला, आपल्या मनाला धारणा करणं याला धृती म्हणतात. ते आहे धारणा शक्ती. आणि अभ्यासामध्ये कितीही वेळा जरी अपयश आलं तरीसुद्धा उत्साह कमी न होऊ देणं याने पण संपन्न असलं पाहिजे. मी पुन्हा ते करील. मुंगी साखरेचा कण घेऊन एखाद्या खांबावर चढते बघा, 1000 वेळा पडते पण प्रयत्न नाही सोडत. त्या मुंगीकडून आपण हे शिकलं पाहिजे की प्रयत्न सोडू नये. नाहीतर आपलं सुरुवातीला नाही जमलं तर माणूस म्हणतात याच्यात काही मजा नाही बघा, देतो सोडून, ते दुसऱ्याच कार्यक्रमाच्या मागं लागतो. ते योग्य नाही. धृती आणि उत्साहाने जो युक्त असतो, सात्विक कर्त्याचं 3रं लक्षण. आणि 4थं लक्षण आहे सिद्धी असिद्ध्योः निर्विकारः. आपण कर्म केलं तर त्याला फळ मिळतं, कधी कधी कर्माला अनुकूल फलही मिळत नाही. तर फल मिळालं तर प्रसन्न होऊ नये, आणि जर नाही मिळालं तर अप्रसन्नसुद्धा होऊ नये. निर्विकारः. ज्ञानोबारांनी 2ऱ्या अध्यायामध्ये हा भाव प्रगट केला आहे बघा. आचरता सिद्धी गेले तरी काजाची किर आले, परी ठेल याही सगुण झाले ऐसेचे मानी. जर आपण आपल्या इच्छेमध्ये परमात्म्याची इच्छा समाविष्ट केली तर मनुष्याला दुःख होत नाही. एखादं कर्म आपण हातामध्ये घेतलं, परिपूर्णतेला प्राप्त झालं, देवाची इच्छा, आणि जर अपूर्ण राहिलं तर भगवंताची इच्छा होती की हे अपूर्ण राहावं, यात आपलं काहीतरी कल्याण असेल, म्हणून देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट केली तर मनुष्याला दुःखी होण्याचं काही कारण नाही. सिद्धी असो किंवा असिद्धी असो, त्यामध्ये निर्विकारः राहणं हे सात्विक कर्त्याचं लक्षण आहे. किंवा आचार्यांनी निर्विकारतेचं एक लक्षण केलं आहे. जो शास्त्र प्रमाणाला अनुसरून फक्त कर्म करतो, स्वतःच्या इच्छेने करत नाही, त्याला निर्विकार असं म्हणतात. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. तरी फळोदेशे सांडिलिया, वाढती जेवी सरळिया, शाखा का चंदनाच्या 52 का न फळताही सार्थका, जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जोका, परी फळशून्यता नाही तया विफळता, पै फळाशीची पंडुसुता फळे कायसी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. बरं, पहिल्यांदा दृष्टांत दिले आहे. आता कर्म करायचं म्हटलं की कर्मामध्ये 2 प्रकार, विहित कर्म, निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म करायचं नाही. त्या विहित कर्मात पुन्हा 4 प्रकार, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. साधकाने काम्य कर्म करायचं नाही, स्वर्ग मिळू शकतो. प्रायश्चित्त कर्म केव्हा करायचं? चुकून जर आपल्या हातून एखादा वाईट कर्म घडलं तर त्याच्या परिमार्जनाकरता प्रायश्चित्त कर्म करावं. मग राहिले कोणते कर्म? 2च राहिले, नित्य आणि नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म आज आहे बघा, आज आहे ना, आपण पितरांच्या निमित्ताने भोजन नैवेद्य अर्पण करतो, हे नैमित्तिक कर्म आहे. जे दररोज आपण करतो त्याला नित्य कर्म म्हणतात. आणि नित्य कर्माला निमित्त मिळालं की नैमित्तिक कर्म म्हणतात. मग कोणतं कर्म करावं? नैमित्तिक आणि नित्य कर्म करावं. म्हणून का हो? त्याला काही फळ अजिबात नाही. नित्य नैमित्तिक कर्माला अंतःकरण शुद्धी फळ ठेवलेलंच आहे, पण नित्य कर्म नैमित्तिक कर्म करायला भेटणं हेच त्याचं फळ आहे. हीच तर मोठी संधी आहे. त्याकरता उदाहरण देतात, त्याला जर विशिष्ट फळ तुम्हाला नाही दिसलं स्वर्गासारखं, तरी पण ते कर्म टाकायचं नाही, तरी ते फलकारकच आहे, सफलच आहे. याकरिता उदाहरण 2 प्रकारची उदाहरणं देतात. एक आहे उदाहरण चंदनाचं, आणि दुसरं आहे नागवेलीचं, जे आपण पान खातो की नाही, ते खाण्याचं पान. आता त्या आता कलिंगडाची वेल असते तर त्याला फार मोठं फळ लागतं बघा, वेलच आहे की नाही. किंवा दुसरे झाडं असते त्याला फळ लागतात,
पण नागवेली अशी आहे की ज्याला फळच लागत नाही, किंवा चंदन असा आहे त्यालाही फळ लागत नाही, पण समाजामध्ये त्याचा मानसुद्धा आहे. मग त्याला जरी फळ दिसलं नाही तरी ते सफल नाही का? सफल आहे. कसे बघा, तरी फळोद्देशे सांडिलिया, फळाचा असणारा जो प्रकार आहे की नाही, फलेच्छा, फलोद्देश म्हणजे फळाची इच्छा. चंदनाला फुलंही नसतात बरं, त्याला बारके बारके फळं येतात, पण ते काही फळ बाजारात विकले जात नाही, ते गळूनही जातात. पण फळाचा उद्देश परित्याग करून वाढती जेवी सरळिया, ज्याप्रमाणे त्याच्या फांद्या सरळ वाढतात. शाखा म्हणजे फांद्या कोणाच्या? 52 या चंदनाची. या 52 नावाचा चंदन आहे. मैलागिरी पर्वतावर तो भेटतो, आणि तो चंदन असा आहे, आपण हजारो लोकांचा स्वयंपाक करावा अशा कढईमध्ये तेल उकळायला टाकायचं, गरम करायला नाही. गरम करायचं तेल असेल तर त्याच्यामध्ये पापडं तळून निघतात, उकळतं तेल वेगळं असतं. आणि अशा उकळत्या तेलामध्ये त्या 52 या चंदनाचं, 52 नावाचं चंदन, त्या चंदनाचं एक आपण थेंब तेल काढलं आणि एकच बुंद टाकलं तर सगळ्या कढईला ते क्षणामध्ये शांत करतं. एवढं सामर्थ्य आहे. म्हणजे ते आम्हाला भेटत नाही, आपल्याला नाही भेटत. ते आपल्याला त्या चंदनाचा वारा ज्या झाडाला लागला त्या झाडाचे लाकडच आपल्याला चंदन म्हणून विकले जातात. इतकेत आपण पारखी आहोत. आपण ते वृंदावनला किंवा हरिद्वारला गेलो ना आपण, तर ते चंदनाचे लाकडं असतात बघा, आणि ते आपले ते लोक घासून देतात. आपल्याला वाटतं हे खरंच चंदन आहे. त्या लाकडावर स्प्रे मारलेला असतो, जोपर्यंत वरचं त्याचं ते आहे की नाही तोपर्यंत वास होतो आपल्याला. आणि 2-4 दिवस झाले त्याचं वरचं आच्छादन घासून घासून निघून गेलं की मग कळतं आपण बोरीच्याच लाकडाचं चंदन लावतो आहे. म्हणजे त्या माणसाने चंदनाच्या नावाखाली आपल्याला काय लावलं? तरी फळोदेशे सांडिलिया, वाढती जेवी सरळिया, शाखा का चंदनाच्या 52 त्याला फळाचा उद्देश नाही, पण सुगंध प्राप्त होणं हेच त्याचं काय आहे? सर्वांगाने त्या फांद्या सुगंध प्रदान करता हे त्याचं फळ आहे. दुसरं उदाहरण, का न फळताही सार्थका, जैसिया नागलतिका, तैसिया करिनित्यादिका क्रिया जो का न फळताही सार्थका. कोणतंही फळ न लागता जैसिया नागलतिका सार्थका. नागलतिका म्हणजे काय? नागवेली, ज्याला नागिनीचं पान म्हणतो की नाही आपण, हे खाण्याचं पान, त्याला त्या वेलीला कोणती फळं लागत नाही, पण तरीसुद्धा सार्थक आहे. कोणताही तुम्ही शुभ कर्म घ्या, कोणतंही शुभ कर्म, पानाशिवाय ते कर्म पुढं चालतच नाही. ठेवा पान, गणपती म्हणून त्याच्यावर ते सुपारी ठेवा आणि करा गणपतीचं आवाहन, सुरू करावं लागतं सगळं आपल्याला. म्हणजे ती इतकं सफल आहे. तैसिया त्याप्रमाणे करी नित्यादिका क्रिया जो का, नित्य ज्याच्यामध्ये आदी आहे, पुढचे कोणते आहे? नैमित्तिक कर्म आहे. सगळ्या प्रकारची क्रिया जो करतो. चंदनाला फळ नाही, पण सुगंध सर्वांगात असणं हे त्याचंच फळ आहे. नागवेलीला फळ नाही, पण पानं लागणं हे त्याचंच फळ आहे. तसं नित्य नैमित्तिक कर्माला वेगळं फळ नाही, ते कर्म करायला भेटणं हेच त्याचं फळ आहे. किंवा अंतःकरण शुद्धी हे त्याचं फळ तर ठेवलेलंच आहे. स्वर्ग जसा मिळतो तसं त्याचं फळ नाही. सकाम केलं तर मिळू शकतं बरं, पण हे सात्विक त्याचं लक्षण आहे. म्हणून तो हे कर्म फक्त करतो, फळावर काही नजर ठेवत नाही. पुढे सांगतात ज्ञानोबा, परी फळशून्यता नाही, तया विफळता नाही. 2 अर्थ होतात बरं. या नित्य नैमित्य कर्माला आपण याच अध्यायामध्ये 2ऱ्या क्रमांकाच्या श्लोकावर हे पाहिलं आहे बघा. तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ, भोजनी जैसे होई तृप्ती लाहे भूक जाई. तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. भोजनामध्ये भूकही जाते आणि दुसरीकडे तृप्ती प्राप्त होते. तसं नित्य नैमित्य कर्माला सर्वांगाने फळ आहे, पण साधकाने फळावर नजर ठेवू नये. कोणतं फळ आहे? प्रत्यवायतव गळे साधिकार बहुवे उजळे, हे हात फळिया मिळे सद्गतीशी. आपला दोष निघून जातो, परमार्थातला अधिकार अतिशय उज्ज्वल होतो आणि सद्गतीला प्राप्त करून देतं. पण साधकाची नजर कर्मावर असावी, फळावर नाही. म्हणून फळशून्यता नाही, त्याला अजिबातच फळ नाही असंही नाही, किंवा त्याचं व्यर्थ फळ मिळतं, विफळता विरुद्ध फळ मिळतं असंही नाही बरं. विरुद्ध फळ त्याला विफळतासुद्धा नाही. ज्ञानोबारा म्हणतात, अर्जुना हे फळाशीचे पंडसुद्धा फळे कायशी. अरे फळालाच कुठं फळ लागत असतं का?
तसं नित्यनैमित्तिक हे स्वतः फलस्वरूप आहे, म्हणून त्याला आणखीन काही फलाची अपेक्षा नाही. म्हणजे कर्म करायला भेटणं हेच त्याचं उत्तम फळ आहे. दुसरी त्याच्यात आपल्याकडे बघा काही मंडळी ना हे स्वाध्याय करतात किंवा ग्रंथाचं अध्ययन करतात, त्यांना विचारलं काही फळ, काहीच गरज नाही. पारायण करायला भेटणं हेच तर सगळ्यात मोठं फळ आहे. ऐकायला भेटणं हे सगळ्यात मोठं फळ आहे. ते प्रसिद्धीच्या, मानाच्या, धनाच्या पाठीमागे धावत नाही. हे पारायण करायला भेटणं ज्ञानोबरायांच्या ओव्यांचं हेच फार मोठं फळ आहे. म्हणून फळाशीची पंडसुता फळे कायशी, पण तो आदराने मात्र करतो. बरं, आपल्याकडे कर्माला इतकं महत्त्व आहे. दिसायला कर्म आहे, पण असायला ईश्वराची पूजा आहे. आणि म्हणून तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारातोषा लागी. आपल्या वाट्याला जे कर्म आलं ना ते पूजा म्हणून करावं. कर्मात कंटाळा येत नाही. बघा, जर आपण विद्यार्थी असो तर अभ्यास कर्म ही आपली कर्म नावाची पूजा आहे. कंटाळा येईल का? अजिबात येणार नाही. कारण विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं हे आपलं कर्म आणि तीच देवाला आवडणारी पूजा आहे. एरवी एखादा विद्यार्थी अभ्यासाचा परित्याग करत असेल आणि दुसरंच काही करत असेल तर देवाला ते तेवढं आवडणार नाही, जेवढं की त्याने कर्म अर्पण केलं तर आवडेल. पुढे बघा तसाच भाव आहे सगळा. आणि हे झालं मुक्त संगा, हा आसक्तीरहित आहे तो. आता अहंकाराने रहित कसा आहे ते लक्षण पुढे सांगतात. आणि आदरे करे बहु असे, परे मी करता ही नुमसे, वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. ज्ञानेश्वरी करता सगळाच अभ्यास लागतो. ऋतूचाही अभ्यास लागतो, निसर्गाचाही अभ्यास लागतो, साहित्याचा अभ्यास लागतो, अलंकार शास्त्राचा अभ्यास लागतो. सगळं व्यवहार, धर्म, नीतिशास्त्र, सगळे षटशास्त्र, पुराण, वेद जेवढं कराल तेवढं कमी आहे. इतकं सगळं ज्ञानेश्वरी करता लागतं. बघा, आदरे करी बहु असे, बहु असे आदरे करी. काय करतो? कर्म. कर्मामध्ये आदर असावा आणि तोही पुष्कळ असावा. का बरं? माझ्या देवाला मला हे कर्म अर्पण करायचं आहे, माझ्या इष्टदेवतेला हे कर्म अर्पण करायचं, म्हणून आदरपूर्वक ते कर्म करतो. परंतु मी करता, या कर्माचा मी करता आहे, अशा प्रकारचा अहंकार किंवा आठवण त्याच्या अंतकरणाच्या वृत्तीमध्ये नुमसे, तो उठूसुद्धा देत नाही. बघा, कर्म तर आदराने करतो, पण मी करता आहे असा आवाज पाठीमागे करता तोंडी लावी दौंडीची. तो राजस करता होता ना, तो सगळ्या जगामध्ये दौंडी फिरवितो. बघा, आपण करणार आहे, माझ्याशिवाय का कोणी? तसं मात्र हा बोलत सुद्धा नाही. मी करता आहे नुमसे, अभिमान उठू देत नाही. उदाहरण दिलं आहे त्याच्यासाठी. वर्षा काळीचे जैसे मेघवृंद, वृंद म्हणजे समूह, मेघवृंद म्हणजे मेघांचा समुदाय. कोणत्या पण वर्षा काळातला. वर्षा काळ कधी असतो? आषाढ आणि श्रावण या 2 महिन्यामध्ये वर्षा काळ असतो. बघा, आणि वर्षा काळामध्ये प्रकार असा घडतो की आकाशामध्ये मेघ दाटून येतात. ते फक्त वर्षाव करतात, गडगडाट आणि गर्जना करत नाही. बघा, त्या काळामध्ये विजा पण जास्त लवत नाही. म्हणून तर जे भगवंताचं वर्णन केलं ना जन्माचं, श्रावण महिन्यामध्ये वरी मंद मंद पडे पाऊस, वरी छाया करी शेष. वर्षा काळात श्रावणामध्ये गर्जना नसते जास्त, पण पाऊस फार मोठ्या प्रमाणात असतो. आणि एरवी गर्जना जास्त असते, पाऊस पडला तर पडला, नाही तर पडतही नाही. म्हणजे आवाज जास्त असतो, फळ काहीच नाही. पण सात्विक करता मात्र कर्म फार मोठं करतो. वर्षा काळातल्या मेघाप्रमाणे कर्म चांगलं करतो, पण गर्जना करत नाही. म्हणजे मी करता आहे अशी बडबड करत नाही. तेवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा, कर्मकलाप पैगा निपजावया. तया काळातील उल्लंघने देशशुद्धी ही साधने, का शास्त्रांच्या वाते पाहणे क्रिया निर्णय. वृत्ती करणा एक कवळा, चित्त जाऊ निधने फळा. नियमाचे असा खळा वाहे सदा, हा निरोध सहावया लागी. धैर्याच्या चांगा चांगी, चिंतवणे जिथे अंगी वाहे झोका. इथपर्यंत सगळा एक संबंध आहे. बरं, या सगळ्या वय एकत्र घ्यायच्या आहे. यातला भाव असा आहे की तो कर्माकडे, कर्म हे फुलं आहे, कर्म ही देवाची पूजा आहे. आणि मग पूजा करायची म्हटली की त्याला सगळं साहित्य शुद्ध बघावं लागतं.
नियम असा आहे की प्रातःकाळात, माध्यान्ह काळात आणि सायंकाळामध्ये संध्या करता येते, रात्री करायची नसते. म्हणजे त्याचा काल बघावा लागतो. किंवा एखाद्या शिबिरात, एखाद्या चौकात, कैकट प्रांतामध्ये, ब्लेंछांच्या वस्तीमध्ये पूजा करायची नसते, त्याला देशशुद्धी बघावी लागते. म्हणजे काळशुद्धी, देशशुद्धी, पदार्थ योग्य आणावे लागतात. नाहीतर मग सत्यनारायणाची पूजा आहे आणि मग डब्यामध्ये साठलेल्या खारका घेऊन यायच्या, नाही ना चालत तसं. त्याला तर म्हणजे ते सोनकिडेसुद्धा खात नाही, असे काही पदार्थ आणावे लागत नाही. म्हणजे पदार्थ शुद्ध असावे लागते, देशकाल शुद्ध असावा लागतो. तसं कर्माचा समुदाय मला देवाला अर्पण करायचा आहे, तर ते सगळं शुद्ध पाहायचं. देश शुद्ध पाहायचा, काल शुद्ध, द्रव्यशुद्धी म्हणतात त्याला, ते सगळं बघावं लागतं. बघा, देवीची परमात्मा लिंग म्हणजे प्रतिमा, परमात्मा म्हणजे ईश्वर, ईश्वराच्या प्रतिमेला समर्पावया जोगा. अर्पण कोणाला करायचं आहे? ईश्वराला. आणि ईश्वराला अर्पण जे करायचं आहे असा कर्मकलाप म्हणजे कर्माचा समुदाय योग्य पद्धतीनं निपजावया, तो उत्पन्न झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. असा कर्माचा समुदाय तयार करण्यासाठी मग तो काय काय पाहतो बघा पुढे. अर्पण करायचं आहे ईश्वराला, परमात्म्याच्या प्रतिमेला आपल्याला कर्म नावाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि मग तो सगळा नैवेद्य, कर्म नावाचा नैवेद्य चांगला निर्माण व्हावा यासाठी तया काळातिनुल्लंघने, जो योग्य काल आहे ना, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, म्हणून त्या योग्य काळाचं तो उल्लंघन करत नाही. त्याचप्रमाणे देशशुद्धी साधने, देशाचा स्तर पावित्र्य तो सुद्धा तो साध्य करतो का, अथवा क्रिया निर्णय, कोणत्या काळामध्ये आपण काय क्रिया करावी याचा निर्णय मनाने पाहत नाही, शास्त्रांच्या वाती पाहणे. जसा आपण दिवा लावला की दिव्याच्या वातीने पदार्थ पाहतो, तसा तो क्रियेचा निर्णय करत असताना याला शास्त्र काय म्हणतं, कोणत्या काळात कोणतं कर्म करावं. आज अक्षय तृतीया आहे, आज आपल्या मनाने करायचं नसतं. शास्त्राने कोणत्या काळात कोणत्या व्यक्तीला काय काय दान करावं, काय अर्पण पदार्थ करावे. आता मी येता येताना सहज पाहिलं, सहज बरं आहे. आत्ता सध्याला जे कुंभाराचं दुकान आहे की नाही, तिथं ते घट विकत घेण्याकरता लोकांची गर्दी जमा झाली का, आज ते दान करायचं असतं. म्हणून कोणतं देशशुद्धी, काळशुद्धी, द्रव्यशुद्धी याचा निर्णय मनाने नाही करायचा, शास्त्रांच्या वातीने म्हणजे शास्त्राच्या प्रकाशाने तो निर्णय पाहायचा आणि मग अर्पण करायचं आहे. हे करत असताना याचे दोन अर्थ केले बरं. पाठभेद असा आहे, वृत्ती करणा एक वळा, आणि दुसरा पाठ आहे वृत्ती करणे एक वळा. तर दोन्ही पाठ आपल्याला घेता येतील. आता हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. कर्म ईश्वराला अर्पण करायचं, देशशुद्धी, कालशुद्धी, शास्त्राच्या पदार्थांची द्रव्यशुद्धी आपण सगळं पाहिलं. पण ते करत असताना जी आपली अंतःकरणाची वृत्ती आहे ना, ती वृत्ती आणि करण म्हणजे मन यांच्यामध्ये ऐक्य असलं पाहिजे. वृत्तीने कर्म करावं आणि मनाने फळाकडे नजर ठेवू नये, मनाने निष्काम असावं. त्याला म्हणतात वृत्ती आणि आपलं मन यांचं झालं ऐक्य. चित्त जाऊ नेदने फळा, चित्त आपलं फळापर्यंत जाऊ देऊ नये. पहिला अर्थ असा होईल, आपल्या अंतःकरणाची वृत्ती आणि कर्ण शब्दाने अर्थ घ्या इंद्रिय, इंद्रियाची आणि वृत्तीचं ऐक्य असावं. म्हणजे जे मनाने ठरवलं आहे तेच इंद्रियाने केलं पाहिजे. त्याला म्हणतात वृत्ती करणा एक वळा. आणि पुढं आपलं अंतःकरण चित्त जाऊ नेदने फळा, चित्त फळापर्यंत जाऊ देऊच नये. हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ होतो वृत्ती करणे एक वळा. खंदारकर महाराजांनी असा अर्थ केला आहे, वृत्ती म्हणजे उपजीविका आणि करणे म्हणजे कर्म. आपल्या उपजीविकेचं कर्म आपल्या वृत्तीनुसार असावं. म्हणजे ब्राह्मण व्यक्ती जर असेल तर त्याने विद्यार्थ्याला अध्ययन, अध्यापन किंवा यजन, याजन, दान, प्रतिग्रह हे करावं. नाहीतर मग जास्त लाभ मिळतो तर त्याने ब्राह्मणाला अनुसरूनच कर्म करावे. लाभ जास्त मिळतो, दुसरं कर्म करू नये. क्षत्रिय असेल
तर त्याने देशाचं रक्षणच करावं, त्याने भिक्षा मागू नये. कारण क्षत्रियाच्या वृत्तीला करणे म्हणजे कर्म योग्य असलं पाहिजे. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, हे असो भिक्षा मागता भली. भक्तराज अर्जुन क्षत्रिय आहे आणि देवाला काय म्हणतात, मला भिक्षा मागायची. अरे क्षत्रियाची वृत्ती असेल तर भिक्षा मागू नये, त्याने युद्ध करावं. म्हणून वृत्ती आणि करणे म्हणून आपला स्वभाव आणि आपले कामं योग्य असावे, जे आपल्याला शोधतात ते. आता आपण वारकरी आहोत तर आपले कामं कोणते आहे? लोकाला फसवणं हे आपलं कामं नाही, हे लबाडाचे कामं आहेत. पण आपल्या वृत्तीला आणि आपल्या कर्माला योग्य कर्म साधले पाहिजे. म्हणजे लबाडाने फसवावाशी काही सुटका नाही बरं. त्यांना फसवले की त्यांना कर्माचे फळं मग अनिष्ट मिळणारच आहे. पण आपल्या वृत्तीला कोणतं कर्म साध्य होतं याचं ऐक्य असलं पाहिजे. वृत्ती करणाय कवळा, चित्त जाऊ निधने फळा. चित्त फळापर्यंत जाऊ द्यायचं नाही, कर्म आदराने करायचं. हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्या मनावर आपला ताबा असला पाहिजे. म्हणून नियमाच्या साखळा वाहे सदा. साखळा म्हणजे साखळी, बेड्या. नियमाचं संयमनाची बेडी तो आपल्या इंद्रियावर, आपल्या मनावर, बुद्धीवर कायम धारण करतो. इंद्रियाला चंचल होऊ देत नाही, मनालाही चपळ होऊ देत नाही. म्हणून नियम म्हणजे संयमन आणि नियमाची साखळी किंवा बेडी कायम लावून ठेवतो. हा निरोध सहावया लागी, धैर्याची या चांगा चांगी. चिंतवनी जिती अंगी वाहे जोका. हा निरोध म्हणजे हे अटक, हे संयमन साध्य करण्यासाठी मनामध्ये धैर्य असावं लागतं बरं. हजारो वेळा जरी अपयश आला तरी पण आपल्या मनामध्ये उत्साह ठेवण्याला धैर्य म्हणतात. आपल्या इंद्रियाला, मनाला धारण करून राहणं याला धैर्यशक्ती असं म्हणतात. आणि ती कमी पडली तर माणसं परमार्थातून बाजूला जातात. बरेच विद्यार्थी परमार्थात टिकत का नाही? सात्विक धैर्य कमी पडतं. आणि म्हणून निरोध सहावया लागी, मनावर इंद्रियावर ताबा ठेवण्याकरता जो निरोध असतो तो सहन करण्यासाठी धैर्याची या चांगा चांगी, धैर्याची चांगल्या चांगल्या प्रकारे चिंतवनी जिती अंगी. चिंतवनी म्हणजे चिंतन. आपलं धैर्य कमी पडत तर नाही ना, असं चिंतन, अशी आठवण. जिती म्हणजे जिवंत, अंगी वाहे जोका. आपलं धैर्य कमी पडू नये या अशा प्रकारचं जिवंत चिंतन किंवा स्मरण तो कायम आपल्या मनामध्ये धारण करतो. आणि आत्मयाची आवडी, कर्मे करिता वर पडी. देह सुखाची परवडी येवो न लाहे. ऐसा निद्रा दुरावे, क्षुदान बाणवे. सुरवाड न पावे अंगाचा ठावो. तव अधिकाधिक उत्साह धरी आगळीक. सोने जैसे पुटी तुक तुटलिया कशी. आता कर्म तो करतो आहे, पण कशासाठी? ईश्वराला अर्पण करण्यासाठी. मग कर्म करायचे आहे देवासाठी. ज्याच्यासाठी कर्म करायचे त्याच्यावर आपलं प्रेम आहे आणि मग प्रेमामध्ये त्याग असतो बरं. तस्मिन तत्सुखसुखित्वम हे प्रेमाचं लक्षण आहे. ज्याच्यावर आपलं खरं प्रेम आहे ना त्याच्यापासून भोगाची इच्छा नसते, उलट त्याच्यासाठी त्यागाची इच्छा असते. समजा आईचं प्रेम मुलावर असेल, लहान बालकावर, आणि आईला एखादा पदार्थ आवडतो पण मुलाला जर त्या पदार्थाचा त्रास होत असेल दुधामधून तर आई त्या पदार्थाचा त्याग करते का? मुलावर प्रेम आहे. तसं या साधकाचं ईश्वरावर प्रेम आहे. ईश्वराकरता कर्म करायचं आहे. त्या कर्मापासून फळ मिळावं त्या फळाचा तो त्याग करतो का? देवावर प्रेम आहे. बघा, आत्मयाची आवडी, आत्मस्वरूपावर आवड आहे. आत्मा हे म्हणजेच परमात्मा आहे. त्या परमात्मा प्राप्तीसाठी त्याचं प्रेम आहे. आणि त्या आवडीनं कर्मे करिता, कर्म करत असताना कोणती कर्म पण वर पडी बरं. जी कर्म आपल्याला प्राप्त झालेली आहे ती कर्म ईश्वराच्या आत्मस्वरूपाच्या आवडीसाठी तो करतो. आता कर्म करायचं म्हटलं की त्यामध्ये कष्ट आहे आणि म्हणून कष्ट तो करतो. पण कष्ट करताना देवासाठी कष्ट आहे. अशा पद्धतीनं त्याला देहसुख मिळत नाही. ओस देह भावा पाडोनिया. देहसुखाची परवडी येवो न लाहे. परवडी म्हणजे प्रकार. आपल्या देहाला, इंद्रियाला सुख प्राप्त व्हावं अशा प्रकारची तो परवा येवो न लाहे. प्रकार तो करतच नाही. कर्म आत्मस्वरूपाच्या आवडीनं करायचं. कर्म करताना कष्ट होतात. कष्ट झाले तर देहाला दुःख होतं की नाही, पण देहाच्या सुखाच्या मोबदल्यामध्ये
ईश्वराकरता कर्म टाकावं असं तो करत नाही. देह सुखाची परवडी येवो न लाहे. देहाच्या सुखाची पर्वा तो अजिबात करत नाही. असं करता करता होतं काय, ऐसा निद्रा दुरावे, अशा पद्धतीनं त्याची निद्रा दूर होते. म्हणजे त्याला कधीकधी मनाप्रमाणे झोपही मिळत नाही, कारण कर्म करायचं आहे की नाही. साधना करायची म्हणलं का झोपेवर पाणी सोडावंच लागतं. निद्रा दुरावे क्षुधान बाणवे, कधीकधी तर काय होतं, त्याला भूक लागते पण पदार्थही मिळत नाही. हे विचार सागरामध्ये ना सुरुवातीलाच हे सांगितले आहे. तितिक्षा, भूक, तहान, शीत उष्ण, हे सगळं दुःख द्वंद्वा वाचून सहन करण्याला तितिक्षा म्हणतात. दात ओठ खाऊन तक्रार न करता, म्हणून तर कधी कधी पाठामध्ये भूक लागते, पण काय तितिक्षा आहे ना, सहन करावी लागतं ते. म्हणून तितिक्षा ही काय आहे, परीक्षा आहे. आणि म्हणून क्षुधान बाणवे, कधी कधी त्याला तर ती सुखावस्था की बाणवत नाही, अन्नही कधी कधी मिळत नाही, भूकही सहन करावी लागते, निद्राही दूर सारतो तो, क्षुधेचा विचार करत नाही. सुरवाड न पावे अंगाचा ठाव, ठाव म्हणजे ठिकाण, सुरवाड म्हणजे सुखावस्था. सुखावस्था अंगाच्या ठिकाणाला प्राप्त होत नाही, म्हणजेच काय, शरीरावर सुखावस्था प्राप्त होत नाही. इतके तो कष्ट करतो. मग रडत असेल, अजिबात नाही. तव अधिकाधिक उत्साहधरी आगळिक, जशी जशी आपली निद्रा कमी होते, भूक आपल्याला सतावत नाही, आत्मस्वरूपाकरता कर्म नावाची साधना करतो, तसा तसा त्याचा उत्साह जास्त वाढतो. असं घडू शकतं, घडतं बघा. तव अधिकाधिक उत्साहधरी आगळिक, आगळ्या वेगळ्या प्रकारचा उत्साह धारण करतो. कसं, सोने जैसे पुटी तुक तुटली या कसी वाढे, असा अर्थ करायचा. त्याचा एक क्रियापद घ्यायचं मनाने. ज्याप्रमाणे सोनं आहे, सोन्यामध्ये थोडा हिनकस भाग टाकलेला असतो, मग त्याचा अलंकार तयार होतो. पण सोनं जर अग्नीमध्ये तापवलं तर सोनं रडतं का? सोन्याला कष्ट होतात की नाही? पण सोने जैसे पुटी, त्याला वारंवार पुट दिलं, वारंवार प्रयोग केला तर काय होतं, तुक्क तुटली या, त्याच्यातला हिनकत जो भाग आहे ना, कलंकाचा भाग, तुक्क तुटली या, त्याचं वजन कमी होतं, कारण तो हिनकस भाग जळून गेला. एकीकडे वजन कमी झालं पण दुसरीकडे वजन वाढतं, कस वाढतो की नाही त्याचा, आणि कस वाढल्यामुळे त्याला किंमत जास्त मिळते. मग ज्याप्रमाणे सोनं आपली किंमत वाढण्यासाठी थोडा अग्नी सहन करतो, त्याला उत्साह असतो, तसं आपला अंतकरण शुद्ध होतं, चित्तातला मन नावाचा दोष जातो. म्हणून निष्काम कर्म करत असताना तो उत्साह जास्त धरतो की अरे हे कर्म माझ्या अंतकरणाला शुद्ध करणार आहे, हे माझ्या परमात्म्याला प्रसन्न करणार आहे. म्हणून त्याच्याकडे धैर्य असतं, मनावर इंद्रियावर संयमन धारण करण्यासाठी आणि कर्म करण्यासाठी उत्साहसुद्धा असतो. ज्ञानोबा उदाहरण देतात, जर आपली आवड खरी असेल ना तर मनुष्याला दुःख होत नाही. याकरता उदाहरण आहे पातिव्रत्य धर्माचं परिपालन करणारी एखादी सती माऊली. जरी आवडी आतिसाच तरी जीवितही सलंच, आगी घालिता रोमांच देखजती सतीये, मा आत्मा एवढी या प्रिया, वाल भेला जो धनंजया, देहही सिद्धदातया काय खेद होईल, मनोनी विषय सुरवाड तुटे, जव जव देह बुद्धी आटे, तव तव आनंद दुनवटे कर्मी जया. कर्म करताना सुद्धा आनंद असतो बरं. जे मनुष्याला आवडीचं कर्म असतं की नाही, ते कर्म करत असताना लोक म्हणतात आराम करा, पण कसं करा, अहो त्याच्यात आवड आहे, आनंद असतो त्याच्यामध्ये, म्हणून तो सुट्टी द्या वाटत नाही. पुढे ऐका, जरी आवडी अति साच, साच म्हणजे खरी. जर एखाद्या पतिव्रता माऊलीची आपल्या पतीवर खरी आवड असेल, म्हणजे खरं प्रेम असेल, आणि जर पतीचं वैकुंठगमन झालं असेल तर तिला पाठीमागे वैधव्याच्या लक्षणाने राहणं याचं दुःख वाटतं. बघा, जरी आवडी अतिसाच, तिचं पतीवर खरं प्रेम आहे, आणि मग जीवितही सलंच, जिवंत राहणं हे तिला लज्जायुक्त वाटतं, दुःखरूप वाटतं, आणि म्हणून ती पती करता त्याग करते. बघा, आगी घालिता रोमांच देखी जती सतीये, आपलं शरीर अग्नीमध्ये घालत असताना तिच्या अंगावर काटा येतो का? रोमांच देखी जती, तिच्या अंगावर रोमांच येत नाही का? पतीवर तिची आवड आहे
आणि त्या आवडीमुळं तिला जिवंत राहण्याचं दुःख आहे, पण अग्नीत देह टाकण्याचं मात्र अजिबात दुःख नाही हां. का? पतीवर खरं प्रेम आहे. खऱ्या प्रेमामध्ये ती अग्नीकडे पाहत नाही, लोकाकडे पाहत नाही, अलंकाराकडे पाहत नाही. ते ज्ञानोबाने म्हटलं आहे बघा पाठीमागे, महासतीचे भोग देखे किर सकळ जग, परी ते आगीन अंगे ना लोक देखे. अग्नी अंगाने लोक कोणालाच पाहत नाही. मग आता पतीवर जर प्रेम असेल तर ती आपल्या शरीराचा परित्याग करताना पाहत नाही. पतीवर प्रेम आहे तो एका जन्माचा आहे किंवा सप्तजन्माचा आहे, आणि आपला आत्मा तर परमप्रीतीचा विषय आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः. मनुष्याचं धनावर प्रेम आहे, धनापेक्षा देहावर प्रेम आहे, देहापेक्षा इंद्रियावर प्रेम आहे, इंद्रियापेक्षा आपल्या प्राणावर प्रेम आहे, प्राणापेक्षा आपल्यावर प्रेम आहे. आपलं आपल्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावर असं नाही. म्हणून तर प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. आत्मा हा परमप्रीतीचा विषय आहे. मग आपला प्रिय पती, त्याच्याकरता पतिव्रता माऊली जर एवढा त्याग करू शकते तर साधकाचा आपल्या आत्मस्वरूपावर प्रेम आहे. म्हणून तर ज्ञानोबाला म्हणतात पुढे, मा म्हणजे मग आत्मा एवढी या प्रिया. आत्मा जेवढा प्रिय आहे तेवढा जगातला कोणताच विषय प्रिय नाही. आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, धनावर प्रेम आहे पण धनापेक्षा मुलावर प्रेम, मुलापेक्षा देहावर प्रेम, देहापेक्षा इंद्रियावर प्रेम, इंद्रियापेक्षा प्राणावर प्रेम, प्राणापेक्षा आपल्यावर प्रिय, प्राणाद आत्मा प्रिय परह. म्हणजे आत्मस्वरूपा एवढा जर प्रिय विषय कोण आहे? आपणच आहे. आणि त्या आत्मस्वरूपावर प्रेम करणारा जो वालभेला म्हणजे आवडीनं युक्त झालेला साधक आहे, हे धनंजया देहही सिद्धता तया. त्याच्या देहाला जर सिद्धता कष्ट झाले, काय खेद होईल? त्याला खेद वाटेल? अजिबात वाटणार नाही. त्याला माहिती आहे कर्म करताना देहाला कष्ट होईल, पण आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली की बस, यम लाभध्वाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः. जो आत्मलाभासारिखे कोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषेखे हरिखे नाचो. आत्मस्वरूपासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. म्हणून कर्म करण्याचे कष्ट एका जन्मात होतील, पण अनंत जन्माचं जे काही संसाराचं दुःख आहे ते कायमचं नष्ट होईल. मग आत्मा एवढी या प्रिया वालबेला जो धनंजया, पतिव्रता माऊलीचा आपल्या पतीवर प्रेम आहे तर ती एवढा त्याग करते. याचं तर आत्मस्वरूपावर प्रेम आहे. त्या आवडीने युक्त झालेला साधक देहाला कष्ट होत असताना देहही सिद्धता तया, काय खेद होईल? त्याला खेद होत नाही. म्हणून विषय सुरवाड तुटे. त्याच्या मनातून विषयाचं आकर्षण, शब्दस्पर्श रूपरसगंध या विषयाचा असणारा आनंद तुटे. विषयाची आसक्ती कमी कमी होऊ लागते. जवळजवळ देहबुद्धी आटे. देहाच्या ठिकाणी मी देह आहे, मी अंतःकरण इंद्रियाचा अभिमानी आहे, अशा देहाची बुद्धी त्याची आटणी होऊ लागते. आणि हे जसं घडतं तव आनंद दुनवटे कर्मी जया. त्याचा आनंद दुनवटे दुप्पट होतं. दुप्पट कशामध्ये? निष्काम कर्म करण्यामध्ये. बरं, कर्मी जया आनंद दुनवटे. हे कर्म करण्यासुद्धा आनंद असतो, मनुष्याला शोधता आला पाहिजे. आता हे आपण पाहतो की नाही, व्यवहारातले माणसं दिवसभर कष्ट करतात आणि सकाळी फिरायला जातात. फिरणं म्हणजे कर्मच आहे की नाही? शेतकऱ्याला फिरायची गरज नाही. तो बिचारा शेतामध्ये काम करतो, त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात, त्याचा अनायासे व्यायाम होतो, पण त्याला तो व्यायाम नाही वाटत, त्याला ते कष्ट वाटतात. उलट त्याने असं मानलं पाहिजे की हे कर्म आपल्या शरीराला व्यायाम करणारा, निरोगी करणारा आहे. त्यामुळे आपल्याला भूक चांगली लागते, शरीरात रोग राहत नाही, झोप चांगली लागते. इथे लोक झोपीसाठी पाळतात, अन्न पचाव म्हणून शतपावली करतात. शेतकऱ्याला बिचाराला किती खायला द्या, त्याला ते पचून जातं, पण त्याला कर्मात आनंद नाही वाटत. त्याला लोकांचं पाहिलं लिफ्टनं वर जाणं, त्याला वाटतं हे किती चांगलं आहे. आणि जे लिफ्टनं वर जातात ते सकाळी फिरायला बाहेर पडतात, त्याला वाटतं पायानं चांगलं आहे, चालणं चांगलं आहे. म्हणजे आपापल्या कर्मात आनंदच वाटत नाही, पण आपल्या कर्मात आनंद शोधता आला पाहिजे. तव आनंद दुनवटे कर्मी जया. विषयाचं आकर्षण बंद होतं, देहबुद्धीची आटणी होते, आणि तसं तसं त्याला कर्मामध्ये आनंद दुप्पट अशा प्रकारे वाढू लागतो.
म्हणून सगळ्यात प्रिय कोण आहे? आपला आत्मा आहे. त्या आत्मप्राप्तीकरता कर्म करावे. जर आपली आवड खरी असेल ना तर मनुष्याला कष्ट होत नाही बघा. कर्म करताना अजिबात त्याला दुःख होत नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलं आहे बघा तुकोबरायांनी, ब्रह्मचर्य धर्म घोकावे अक्षरे, आश्रमे विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोग वियोग, बोलीचे संकल्प तो त्याग संन्यासाचा. काय करावं? ब्रह्मचर्य आश्रमात असेल तर त्याने अक्षरच घोकावी, म्हणजे हेच पाठांतर करत राहावं, श्लोक करावे, ओवी पाठ करावी, अभंग पाठ करावी, त्याच्या वाट्याला आलेलं कर्म आहे. गृहस्थ पुरुषाने या ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास यांचं पोषण करावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हे गृहस्थ पुरुषाचं कर्म आहे. वानप्रस्थाने संयोगात राहावं, पण वियोगाच्या भूमिकेमध्ये उच्च भूमिका प्राप्त करावी. आणि चतुर्थ आश्रम आहे संन्यास, त्याने सगळ्याचा परित्याग करावा. हे 4 आश्रमाचे 4 वर्ण, 4 आश्रम यांचे कर्म प्रतिपादन केले आहे. आणि जो जो आपल्या वाट्याला कर्म प्रामाणिकपणाने करेल ते ईश्वराचं मनोगत आहे. ईश्वर खरी सेवा ती असते कोणती? स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेचे परमसेवा, एर ते गा पांडवा वाणिज्य करणे. स्वामीच्या मनोभावाप्रमाणे वागणं ही परमसेवा असते. आणि इतर मग काय आहे? ती सेवा नाही, व्यापार केल्यासारखं आहे. ज्यामुळे ईश्वर प्रसन्न होईल ती कर्म करावी. आणि ईश्वराने सगळी कर्म सांगितली. पुढे येणार आहे याचा अध्यायामध्ये. ब्राह्मणाचं कर्म 9 प्रकारचं आहे, क्षत्रियाचं 7 प्रकारचं, वैश्य कर्म 3 प्रकारचं, आणि सेवा पुरवणं हे फक्त शूद्राचं कर्म, एकच कर्म आहे, फक्त सेवा पुरवीत राहणं. ज्याच्या आणि बघा कर्म भिन्न आहे सगळ्यांचं, पण फळ मात्र एक आहे. आता सध्याच्या काळात आहे ना, लोकांचे जे आंदोलन आहे ना, ते आंदोलन फळाकरता नाही आहे. आम्हाला कर्माचा अधिकार काय? अरे कर्मावर फळावर नजर ठेवावी की नाही? फळ सगळ्यांना एकच आहे. कोणत्याही नद्या कुठेही जरी वाहिल्या तर समुद्रालाच जाणार आहे की नाही? मग नदीला भांडण करावं का? मी पूर्वेलाच का वाहते आणि मी पश्चिमेलाच का वाहते? कुठून का वाहिना, जायचं आहे समुद्रालाच. म्हणजे कर्माच्या बाबतीमध्ये अधिकार शोधावा, फळ सगळ्यांना एकच ठेवलेलं आहे. अशा प्रकारे तो कर्म करतो. ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी, ते ठाकी ऐसी सरी वाहे जरी, तरी कडाडी मोडी काढा, तो आपण पेन्न मनी अवघडा, तैसा ठाकले निही थोडा नोहे जोका. बऱ्याचदा आपण कर्म करतो बरं. कर्माचा प्रारंभ आपल्या हातात आहे, पण कर्माचा असणारा प्रवास आणि कर्माची समाप्ती किंवा प्राप्ती आपल्या हातात नाही. तुम्ही प्रारंभ करू शकता, पण बऱ्याचदा काय होतं, कर्माचा प्रारंभ केला तर कर्माचा प्रवास चांगला होत नाही. कधी देश काल परिस्थिती बदलते तर कर्म बिनचूक होत नाही. बिनचूक झालं नाही तर त्याला प्राप्ती योग्य मिळत नाही. पेरणं आपल्या हातात आहे, पण पीक येणं, बरं आलं पीक तर पीक काढण्याच्या प्रसंगाला अवकाळी पाऊस पडणं हे कुठं आपल्या हातात आहे. म्हणून पेरणं आपल्या हातात आहे बऱ्याचदा, पण त्याची पुढची असणारी प्रवास आणि प्राप्ती आपल्या हातात नाही. आणि जर मनाप्रमाणे प्रवास किंवा कर्माची प्राप्ती नाही झाली तर मनुष्य आपल्या मनाला खात असतो. याला हल्लीच्या भाषेमध्ये नर्वस होणं म्हणतात बघा. माणसं निगेटिव्ह विचारामध्ये जातात की नाही, हे का नाही? आणि मग असा जर गेला तर तो आतल्या स्वतःचा द्वेष करतो. असा खंत किंवा खेदही करू नये याकरता ज्ञानोबांचं पुढे उदाहरण किती गोड आहे. कर्म पूर्ण झालं तरी आनंद प्रगट नाही करायचा. ईश्वराच्या इच्छेनं पूर्ण झालं मग आनंद काय करायचा? अहंकार होईल आपल्याला. आणि अपूर्ण राहिलं तर देवाची इच्छा होती एवढंच करावं, बस त्याच्यामध्येच आनंदी राहायचं. आपण आपल्या मनामध्ये काही संकल्प वेगळे करायचे नाही. देवाच्या इच्छेमध्ये आले, देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट केली तर खूप आपण हलके होऊन जातो, असा त्याचा अर्थ होतो बरं. ऐसेनी जो कर्म करी, अशा प्रकारे जो कर्म करतो आणि कोणे एके अवसरी, कोणत्या तरी एका प्रसंगाला ते ठाके, ते कर्म बंद पडतं बघा. किंवा कर्म यथायोग्य होत नाही. ऐसे सरी म्हणजे योग किंवा प्रकार, असा काही योग येतो की आपण प्रारंभ केलेलं कर्म बंद पडतं. होतं की नाही? बरेच विद्यार्थी असा संकल्प करतात, मी आहे ना अक्षय तृतीयापासून आता मस्तपैकी नियमात राहणार बघा, मी चांगला अभ्यास करणार. बस पहिल्या दिवशी चांगला अभ्यास होऊन दुसऱ्या दिवशी झोपच लागते. असं कर्म बंद पडतं की नाही?
म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याने बंद पडल्यात आनंदात राहावं असाही अर्थ घेऊ नका. पण खेद केला की दुसऱ्या दिवशी तो अभ्यास नाही करत, त्याचा परिणाम तिसऱ्या दिवसावर होतो. उलट तिसऱ्या दिवशी पुन्हा प्रसन्नतेनं अभ्यास केला पाहिजे. सणाचीच काय वाट पाहायची, मुहूर्ताची काय वाट पाहायची, पुन्हा दररोजचा नवीन दिवस आपल्याकरता सणच आहे असा अर्थ आहे त्याचा. कोणे एक अवसरी ते ठाके ऐशी सरी वाहे जरी, तरी पण कर्म बंद पडलं की नाही मग खेद नाही करायचा. कसं, कडाडी मोडी गाडा, एखादा गाडा म्हणजेच काय बैलगाडे, एखादा गाडा डोंगरावर गेला आणि खाली उतरताना काय झालं, कडाडी मोडी, तो डोंगराच्या अवघड ठिकाणी तो गाडा मोडे, गाडा मोडे गाडीचं चाक मोडे, कडाडी मोडे गाडा, तो आपण पे न म्हणी अवघडा. ते चाक, अरे आपलं फार आता वाईट झालं, आपलं वाईट झालं असं म्हणतो का, नाही, मोडलं तर मोडलं. कडाडी मोडे गाडा, तो आपण पे न म्हणी अवघडा. तो स्वतःला अवघड अशा प्रकारे मानत नाही, कारण त्या चाकाला माहिती आहे मी फक्त चाक आहे आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ गाडी आहे. तसं साधकाने म्हणावं की मी निमित्त मात्र आहे, कर्म करून घेणारा ईश्वर आहे. तो आपण पे न म्हणी अवघडा, तैसा ठाकले निहीन थोडा नोहे जो का. आपलं कर्म बंद पडलं, ठाकले म्हणजे बंद पडलं, तरी पण थोडा नोहे जो का, तो मात्र दुःखी होत नाही, चेहरा म्लान करत नाही, थोडा असा संकुचित होत नाही किंवा त्याचा चेहरा पडत नाही असं त्याचा अर्थ घ्या. तैसा ठाकलेनी थोडा नोहे जो का. ना तरी दुसरा प्रकार, कर्म बंद पडलं झालं नाही तरी दुःख करायचं नाही आणि पूर्ण झालं तर आकाशात जायचं नाही. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही चिंतिले मिरवून येणे. ना तरी अथवा आदरिले, आदरिले म्हणजे प्रारंभ केलेलं, आदर शब्दाचा आदर असा एक अर्थ होतो आणि आदरिले शब्दाचा प्रारंभ केलं, सुरुवात केली असा एक अर्थ होतो. ना तरी आदरिले प्रारंभ केलं कर्म, अव्यंग सिद्धी गेली. अव्यंग म्हणजे काय, निर्दोष, व्यंग म्हणजे दोष आणि म्हणजे नाही, ज्याच्यात दोष नाही म्हणजे बिनचूक शुद्धतेला सिद्धी गेले. सिद्धी म्हणजे परिपूर्णता, बिनचूक ते कर्म परिपूर्णतेला प्राप्त झालं, तरी पण तेही जिंतीले मिरवून येणे. वा बघा, मी कर्म प्रारंभ केला, प्रवास केला कर्माचा, शेवटी फळ मिळविलं आहे की नाही, मग जिंकलं की नाही आपण, असंही म्हणून तो मिरवून येणे. आपली प्रतिष्ठा जगामध्ये मिरवीत नाही. नाहीतर एखादं कर्म जर झालं तर बस मनुष्य 6-6 महिने ते सांगत राहतो, 6 महिने, आणि स्वतः विषय काढतो. बरं, समोरच्या व्यक्तीच्या मनात ध्यानातही नसतं, पण मुद्दाम स्वतः विषय काढतो. तुम्हाला माहिती आहे का, काय आपण तीर्थयात्रा केली, आता त्याला सांगायचं होतं की मी तीर्थयात्रा कशी कशी केली. समोरच्या व्यक्तीला माहिती आहे की आता या आपण प्रवचन 3-4 वेळा ऐकलं आहे, पण काय करावं, नाश्ता केल्याशिवाय जाता येत नाही, बिचारा ऐकावं लागतं ते. असं तो मिरवू, स्वतःचं मिरवितो प्रतिष्ठा. पण हा मात्र मिरवून येणे, तरी जिंतीले मिरवून येणे. या खुणा कर्म करिता देखी जे जो पंडसोता, तया ते म्हणे पे तत्वता सात्विक करता. अरे अर्जुना, या खुणा, खुणा म्हणजे लक्षण, चिन्ह, या लक्षणाने कर्म करिता देखी जे जो साधक या लक्षणाने कर्म करत असताना तो पाहशील, तया पे तत्वता सात्विक करता म्हणे पे. त्याच असणाऱ्या कर्त्याला सात्विक करता असं म्हटलं जातं. कोणती लक्षणं सांगितली, एकतर तो नित्याधिक कर्म करतो, बस कर्म करायला भेटणे हे सगळ्यात मोठं फळ आहे. त्यानंतर आपली असणारी वृत्ती, इंद्रिय, चित्त फळापर्यंत जाऊ देत नाही, फक्त कर्माचं अनुष्ठान करतो. देश, काल, द्रव्य शुद्धी पाहतो, त्याकरता धैर्य चांगलं जमा करतो, धैर्याची आठवण आपल्या मनामध्ये ठेवतो. कधी कधी निद्रा दुरावते, भूक तिचे आठवण राहत नाही, देहाला कष्ट होतात, पण तो मात्र याची तमा बाळगत नाही. आत्मस्वरूपाची आवड आहे म्हणून विषयाचं आकर्षण, देहबुद्धी यांची आठवणी करतो आणि कर्माला प्रारंभ केला, जर सिद्धीला नाही गेलं तर धिक्कार स्वतःचा करत नाही, नाहीतर परिपूर्ण झालं तर प्रतिष्ठा मिरवित नाही. या लक्षणाने कर्म करत असताना जो तो पाहशील त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. हे झालं सात्विक कर्त्याचं लक्षण. इथपर्यंत हा भाव संपलेला आहे. आता पुढची ओवी 27व्या श्लोकाची अवतरणिका किंवा प्रस्तावना आहे. आता यानंतर राजसा कर्तया
ओळखणे हे धनंजया जे अभिलाषा जगाची वसवटातो. आता यानंतर राजस जो कर्ता आहे त्या कर्त्याला ओळखणे, त्याला ओळखावं. पण कसं, हे त्याचं लक्षण आहे. पहिलं लक्षण कोणतं, जे जगाची अभिलाषा वसवटातो. वसवटा म्हणजे वसतिस्थान. जगातल्या सगळ्या प्रकारच्या अभिलाषा, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांचं तो राहण्याचं ठिकाण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्या मनामध्ये सकाम भाव आहे आणि हे त्याचं लक्षण. आता ते परमात्मा पुढे सांगणार. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम.